ठरलं तर मगच्या आजच्या भागात प्रताप मनातला संशय व्यक्त करतो, महिप्तच्या सुमनसोबत नक्की काय वाकडं आहे. तेवढ्यात सुमन तिथे येते. कल्पना सुचवते की सुमन आलीच आहे तर सत्यनारायणाची पूजा घालूया. पण सुमन ठामपणे सांगते, मी आजच घरी जाणार आहे. पूर्णा आजी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, समजावते, पण सुमन कुठंच ऐकायला तयार नसते. मी आताच निघते असं सांगून ती उठते. तेव्हा पूर्णा आजी प्रेमानं म्हणते, हे घर तुझंच आहे. जेव्हा वाटेल तेव्हा ये. इकडे प्रिया मनातल्या मत्सरानं पेटलेली असते. सायलीने बनवलेलं जेवण ती मुद्दाम काढून घेते आणि स्वतःशीच ठरवते, सायलीचा माज उतरवायची हीच योग्य वेळ आहे. ती जेवण काढून भांडी रिकामी ठेवते. दरम्यान अर्जुन आणि सायली सुमनला घरी सोडायला जातात. नागराज समोर येताच सुमन घाबरून जाते. नागराज साळसूदपणाचं नाटक करत तिची चौकशी करतो. तो सुमनला नारळाची बर्फी भरवण्याचा प्रयत्न करतो, पण सुमन त्याला दूर ढकलते. मला घरी जायचंय असं ती वारंवार म्हणते आणि सगळ्यांना निघून जायला सांगते. तिचं वागणं वेड्यासारखं झालेलं पाहून सगळेच अस्वस्थ होतात. सुमनची अवस्था पाहून नागराजही आतून घाबरतो. सायली सगळ्यांना सांगते की सुमन काकूंना मानसिक थकवा आलाय. सगळे तिची काळजी व्यक्त करतात. घरात परतल्यावर प्रिया सायलीने बनवलेलं जेवण सरळ फेकून देते. कल्पना अस्मिताला जेवायला बसायला सांगते. पण जेव्हा ती भांड्यांकडे पाहते तेव्हा त्यात जेवणच नसतं. कल्पना चक्रावते. ती विमलला विचारते, पण विमल म्हणते मला काहीच माहिती नाही. प्रिया मुद्दाम संधी साधत सायली विरोधात कल्पनाचे कान भरायला लागते. तेवढ्यात अर्जुन आणि सायली घरी येतात. कल्पना जेवणाबद्दल सायलीला विचारते. लगेच प्रिया नाटकीपणे आरडाओरड करते, कुठे आहे तो स्वयंपाक? एखादं भूत आलं होतं की काय? यावर सायली शांतपणे पण खोचक उत्तर देते, काय माहीत. भूत आलं असेल की चेटकीण. प्रियाचा डाव उलटाच तिच्यावर येतो. सायली डगमगता पुन्हा स्वयंपाकाला लागते आणि सगळ्यांसाठी नवीन जेवण बनवते. हे पाहून प्रियाचा जळफळाट होतो. ती मनातच कबूल करते, सायली तोंडावर पडावी म्हणून मी जेवण फेकून दिलं, पण ही तर सगळ्यांची लाडकीच राहिली.